हॅलो. मोरे बोला की. नंदू मोरे बोलताय का? हा आपणच आहे, बोला की. अहो ते मी तुमची खूप मोठी फॅन बोलती. कुठून बोलती? मी इकडून बोलते मुंबईमधून. होय, बोला की मग. ते तुमच्या लग्नाची पत्रिका पाहिली होती मी Instagramवर. हा पाहिले असेल की मग. तर मग ते कुठं आहे तुमचं लग्न? रोडवर आहे. कुठं? रोडवर. कोणत्या रोडवर? तुळजापूर. तुळजापूर रोडवरला का? हा. बरं मग मी येऊ का तुमच्या लग्नाला? नको बाबा, येऊ नका तुम्ही. का हो, तुमची पत्रिका आली मला. पत्रिका आली तर फक्त आयर करा, पण येऊ नका लग्नाला. मग आयर करायला तर यावं लागेल ना मला लग्नाला. ऑनलाईन टाकायचं, फोन पेचा स्कॅनर टाकतो. मग तुम्ही पत्रिका कशाला मला पाठवली? आयरासाठी. आयरासाठी? कोणत्या आयरासाठी? पत्रिका दिल्यावर आयर देत नाही ते आपल्या ह्याच्यात. नाही, आता आमच्याकडे पोरं पुरी पळून जाते तर त्यामुळे आता आयर नाहीच करत आमच्या इकडं. ती काय मला माहित नाही, पण मग पाठवावे म्हणून पाठविले असेल मी. मग तुम्ही आयरासाठी, पण तिथं नाही असं लिहिलं की आयर स्वीकारले जातील, तिथं टिप म्हणून लिहिलंय. अहो त्या पत्रिकेमध्ये मी डबल व्हर्जन काढतो की खाल्ल्या कोपऱ्यात फोन पेचा स्कॅनर देतो डायरेक्ट तुम्हाला. नाही पण मला यायचं होतं तुमच्या लग्नाला, मला पैसे पाठवता का तेवढं? नका, तुम्ही येऊच नका. तुम्हाला कोणी यायला सांगितले? नाही, मला यायचंय तुमच्या लग्नाला. कशासाठी यायचं आहे? तुम्ही लय भारी व्हिडिओ बनवता Instagramला, YouTubeला, म्हणून मला तुमच्या लग्नाला यायचंय. तो बनवितोय, पण तुमचं काय काम आहे माझ्या लग्नात? तुमच्या लग्नाला यायचंय मला, तुम्हाला हळद लावायला, अक्षत टाकायला. येऊ नका, तुमचं काय काम नाही. अहो पण कोणता असा माणूस म्हणताय का की लग्नाला येऊ नका? तुम्ही वर पत्रिका पाठवताय मला आणि परत म्हणताय लग्नाला येऊ नका. अहो ती पत्रिका आयरासाठी पाठवली तुम्हाला, काय समजते का नाही हो थोडं? नाव आयरासाठी पाठवलंय, पण मला लग्नाला यायचंय ना तुमच्या. आता आम्हाला पत्रिका आली की आम्ही कुणाचं लग्न सोडत नाही. मला लग्नाला यायचंय तुमच्या, तेवढं मला 1000-2000 रुपये पाठवून द्या. तुम्ही लग्नाला तर येऊच नका, येऊ नका. इथं जेवण केलेलं समजा संपवून जाताल. इथं आमची 5-10 लोक जेवायची, ती तुम्ही जेवून जासाल एकटंच. अहो मला तुमच्या लग्नात जेवायला नको हो, मला फक्त तुमचा मान राखायचा. पत्रिका आली म्हणून तुम्हाला तिथपर्यंत मला यायचंय. त्यामुळे तुम्ही लग्नाचा ऍड्रेस सांगा, कुठशी यायचंय ते. अहो तुम्हाला तेवढाच मान राखायचा आहे तर तुमच्या घरी बसून डायरेक्ट आयर टाका ना फोन पेला. अहो तिथं पत्रिकेत तसं लिहिलं नाही की आयर स्वीकारले जातील, तिथं टिप लिहिली आहे. मग मी डबल व्हर्जन बनवितो की पत्रिकेचं डायरेक्ट. तुम्हाला डबल व्हर्जन नुसार तुम्ही करा तिकडून. नाही व्हर्जन नाही, पण मला काय म्हणायचं या, तुमचं व्हिडिओ चांगला असते, तुमची पत्रिका आलेली आहे मला. तुम्ही पाठवली का कुणी पाठवली मला माहित नाही, पण मला तुमच्या लग्नाला यायचंय, कारण की आमच्यात रीत या पत्रिका आली की लग्नाला जायचं. मग माझं पैसे संपलेले आहेत, अकाउंटचा प्रॉब्लेम आहे काहीतरी. 2-3 हजार रुपये पाठवा मला. फुकटचा हादाडाची रीत आहे होय तुमची? नाही, मला 2-3 हजार रुपये पाठवा. मी लग्नावरून आली की तुम्हाला पाठवते मग. फुकटचा हादाडाची रीत आहे होय तुमची? नाही हो, मी जगात पहिल्यांदा नवरदेव असा ऐकते की एवढा बावळट सारखं मला बोलतोय. मला तुमच्या लग्नाला यायचे, पैसे पाठवा. या की मग तुम्हाला महामंडळानं फुकटची सेवा दिली आहे की हो. पैसे कशाला लागतील त्याला? तरी हाफ तिकीट केलंय, पण तिथं थोडं तरी अर्ध तिकीट द्यावं लागतंय ना. मावशीचा पाक तुमच्या आता डोक्याची पिकून गेली. ती तुम्हाला 60 वर्ष झालं, ज्येष्ठ नागरिक मध्ये फुकट आहे की समजा. नाही केस नाहीत पिकली अजून, एकदा मी मेहंदी नाही लावली. काळी भोर केस आहेत माझी. बरं तुम्हाला वाटलं तर व्हिडिओ कॉल करून बघायचं असेल तर बघू शकता. विश्वास ठेवा माझ्यावर, खरंच तुमच्या लग्नाला येते. 3 हजार रुपये पाठवा. या की राव, तुमचं मी आदरानं आपुलकीनं तुमचं स्वागत करतो की आपल्या इथं. नक्की स्वागत करचाल ना? 100% स्वागत करतो की. बरं मग पाठवा ना तेवढं मला, फोन पेला नाही तर गुगल पेला 2-3 हजार रुपये. तुमच्या हातात देऊन स्वागत करतो. पैसे हातात नको, मला तिकडे यायला पैसे पाठवा म्हणते मी. गुलाबाचं फुल हातात देऊन स्वागत करतो. नको, गुलाबाचं फुल नको, जमलेलं लग्न मॉडेल. मला गुलाबाचं फुल नको. हॅलो. हा बोला. गुलाबाचं फुल नको. म्हटलं नवरदेव लग्नातला बिझी झालाय. आम्ही तुळजापुरात आलो तर फोन बिन उचलत का नाही, म्हणून म्हणलं फोन तर करावा आधी. नाही तसं कधी होईल करा. अर्ध्या रात्री या की तुमच्यासाठी घराची दरवाजा. नंबर कोणाचा टाकलाय तू पत्रिकेत? माझाच आहे. तुझंच आहे ना, मग तुला फोन कसं उचलणार आहे का? माझा मोबाईल मित्रापाशी देऊन टाकणार.
हा पण नाहीतर म्हणजे कसं कधी 8व्या तारखेला लग्न आहे ना? 18 एप्रिलला. हाय असं वाटायलंय मला बी. हाय असं वाटतंय म्हणजे तुझं लग्न तुला माहित नाही का? बर 18 चालतं एप्रिल. ते बावारल्याच झालाय आता बायको 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 तेव्हा कळा नाही लग्नाची तारीख. बरोबर ना? बरोबर आहे. ती लय मग आपल्या ह्याच्यात म्हणते ती की ती लंबी जुदाई. हा मग हळद नाही ना तुझ्या आदल्या दिवशी? हाय की 17 तारखेला हळद आहे म्हणूनच तुम्हाला 17 तारखेला या म्हणाला होतं. बरं हा पण किती वाजता आहे हळद? हळद रात्री 7-8 वाजता आहे. मग येणं होईल का रे? याचा आता जेवणच तुम्हाला करायचं हळदीचं एक टाइम हादाडाचं पुन्हा लग्नातलं हादाडाचं. खायासाठी नाही मी जर खाया बसले तर संपायचं नाही. काय सांगावं तुम्ही लय बाबा. माझ्या पायातलं लक्ष्मी आहे, माझ्या पायातलं लक्ष्मी आहे तुला माहित नाही. खायला जर लागलं ना तर संपायचं नाही टाकून द्यायला लागेल. मग माझ्या तुम्ही नको यावं. खाण्यावर जाऊ तू इज्जतीत राहा बॉडीवर जाऊ नको तुझं लग्न आहे म्हणून शांत बसली या. भांडण करायचं नाही मला तुझं. एवढं तुझं लग्न होते मग बघत तुला. कोण आहे तुझ्या शेजारी रे? अहो इथं दुकानात आलतो कपडे घ्यायला लग्नाचे. हा मग काय आयती नाहीत घेतली शिवून घेतल्यात का? कसला घेऊ बरं कपडे कसले घेऊ? गप्पाई तुझा बस्ता झाला बी असेल आणि मला विचारतो. नाही बस्ता झालाय पण माझं बाकी आहे. जोधपुरी ब्लेझर. अरे ड्रेस घ्यायचा एक पांढरा शर्ट आणि ती कॉटन वरती ती कोट नसतो का तशा टाईप घ्यायची टाळबी. ते भारी वाटतात बघ आणि ते छान दिसतील तुला. त्यालाच ऑफिशियल भाषेत ब्लेझर किंवा 3 पीस म्हणते ती हो. मी तेवढी शिकलेली नाही बाबा न पहिलीत गेली आणि दुपारचं भात खाऊन आली. मग कधी येणार आहो तुम्ही आता? मग किती तारखेला येऊ सांग की तू? 16 तारखेला बी आलं तर चालतंय मला काय नाही ना. 17 तारखेला तुम्ही लवकर बी बसलो तिथनं 8-9ला. 17ला येऊ का 16ला येऊ मग? 16 तारखेला कोण कोण येणार आहे? 16 तारखेला कोण लय जास्त नाही ती पण 17ला समधीच येणार आहे की बाबा. मग 16ला येऊ का? 16ला या. 16 तारखेला मग 17ला हळद आहे ना? हा बरं मग 16 तारखेला येते मग. जाऊन मैत्रिणीला घेऊन येते माझ्या. कुठल्या? हिना माहिती की तुला? हिनाला आणा कोणाला आणायचं त्याला आणा पण तुम्ही या. हिना काय माहिती येते का नाही हिनाचं काय खरं नाही. येणार आहे. नाही हा हिना येणार आहे पण 16 तारखेला येते का नाही माहिती. 17ला येईल हिना. 17ला येईल त्यात काय एवढं. हा मग मी एकटीच येऊ आहे 16ला. हा बरं मग ते तुमच्या घरी पाहुणे राहू. येऊ द्या पाहुणं काय नाही एवढं. पण मी करवली राहणार बरं का तुझ्या मागं. मग तुमच्याच हातात समजा देणार आम्ही. नाही तर मग परत दुसरी एखादी बाई आली की मला विसरून जाते. लग्न झाल्यावर तुझा जाळण दूरसंगच काढीन. दुसरी बाई आल्यावर तिच्या जिंजा उपसा की तुम्ही. नको लग्न शांत पार पडायचंय मला. भांडण करायचं नाही. भांडण करायचं नाही मला. नाही या लवकर या आम्ही करू का निवांत आता? 16 तारखेला येते नाही म्हणलं तुला त्या दिवशी फोन लावला तर तू फोन उचलला नाही म्हणलं आम्ही तुळजापूरमध्ये यायचं आणि हे फोन उचलतोय का? तसं नाही कपडे बघायला बसला होतो दुकानात बघू का मग? हा त्या बाईला नाही ना फोन बिन काय केला? कुण्या रुपीला? हा नाही नको नको ते लगेन मोडून बाई असले. तिला येड्या भोकाच आहे तिचा नवराला बोललेला या. नकोच तिला फोनच. तू भेटायला गेला होता स्पीकरला फोन नाही ना? कोणाला भेटायला गेलो तो? स्पीकरला फोन आहे का? नाही की. त्या रुपालीला? नाही की भेटायला जायला. नाशिकच्या टायमिंगला गेला होता की तू? अजिबात नाही. मग ती खोटं कसं काय बोलली की मला भेटायला आलता नंदू आणि नाशिकचं कॅन्सल केलं ना आम्ही इकडच भेटलो. ते काय बी बोलताय बाई ती तुम्हाला तर माहित आहे कसली आहे. आता तिला तुलाच माहिती पण जाऊ दे. मी म्हटलं बाबा मला माहित नाही तिच्या नवऱ्याला म्हणलं तू कशाला मला काय बी विचारतोय म्हणलं. पण मी तुम्हाला सांगूनच गेलो असतो ना. हा मला म्हणते की तुम्ही नाशिकला नेलती तिला. अरे म्हणलं माझ्याबरोबर मी माझ्या आईला घेऊन नाशिकला गेलते. तिला केव्हा नेली मी नाशिकला? ते म्हणतोय नाही तुम्ही गेलती नव्हती त्या दिवशी घरी. म्हणलं मला फोन बिन करू नको मेसेज करू नको तुम्ही नाही पाठवणार बोलले तर मी तिला परत फोन नाही केला मेसेज नाही केला म्हणलं. तर तिने काल परवा तिच्या नवऱ्याने मला त्या दिवशी 11-12 वाजता फोन करून सांगितलं की तिचा फोन आला तर उचलायचा नाही आणि तरी हलकट बाईने त्या दिवशी मला फोन केला. मी लगेच ठेवला लय बोलले मी तिला. फोन करू नकोस म्हटलं मला परत तू. कॉमेडी चांगली झाली का ना आता जरा? कोणती? आता मग स्टार्टिंगला केलेली. व्हिडिओ टाकणार आहे काय तू? नाही टाकू वाटलं टाकतो. नाही टाकायला थोडासा वाढवायला पाहिजे होता पण तो लय हसायला लागला म्हणलं जाऊ द्या मग. लय मोठा बाज झाला 5-6 मिनिटाचा बी.
हा 5-6 मिनिटाचा होता. टाकला तर चालेल बरं का. पैसे पाठवता का लग्नाला यायचे? पण मी ए बाई तुझा तिकडे जाऊ दे लग्नाला येऊन. जाऊ द्या. करू का मी निवांत फोन मग? हो चालतंय करतो. ठेवू का? चालतंय. हा ठेवा.